नमस्कार. हाय हॅलो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल घरची चव. आज मी तुम्हाला साबुदाणा बटाटा चकली 2 पद्धतीने सांगणार आहे. एक लाल मिरचीच्या पद्धतीने आणि एक हिरवी मिरची टाकून. तर ही पहिली पद्धत आपण लाल मिरची टाकून बनवूया. रात्रभर साबुदाणा भिजत घालायचा, पाणी थोडंसं जास्त ठेवायचं त्यात. सकाळी मग बटाटे कुकरमध्ये उकडून घ्यायचे. त्यानंतर बटाटे चांगले किसणीने किसून घ्यायचे, म्हणजे गाठी अडकत नाही त्यात चकली बनवताना. नंतर त्यात साबुदाणा ॲड करा. मग मी अख्ख्या लाल मिरच्या होत्या त्या मिक्सरमधून वाटून मग त्याची पावडर टाकली आहे आणि त्यात मीठ ॲड करा. मग हे सगळं पीठ साबुदाणा, बटाटा किसलेला, लाल मिरची आणि मीठ एकत्र करून पीठ मळून घ्या. मग त्याच्या चकल्या करून घ्या. त्या चांगल्या एका ट्रान्सपरंट कागदावर किंवा सिल्कच्या साडीवर तुम्ही टाकू शकता. त्या चांगल्या कडक उन्हात वाळू द्या. नंतर त्या आपण तळून खाऊ शकतो. ही होती पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत साबुदाणा बटाटा चकली हिरवी मिरची टाकून. सेम प्रोसेस आहे. बटाटे उकडून घ्यायचे, किसून घ्यायचे, रात्रभर साबुदाणा भिजत घालायचा, पाणी थोडं जास्त ठेवायचं. हिरव्या मिरच्या ज्या आपल्या असतात त्या आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या. हे सगळं मिश्रण एकत्र करायचं, मीठ ॲड करायचं, पीठ मळायचं त्याचं. मग त्या आपण चकल्या तयार करून घ्यायच्या, चांगल्या उन्हात कडक वाळू द्यायच्या. मग त्या आपण खायला फ्राय करू शकतो. त्या चांगल्या फ्राय करून घ्या. चांगल्या फुलतात त्या आणि तुम्ही त्या खाऊ शकतात. कशा वाटल्या माझ्या दोघी रेसिपी मला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि जर तुमच्याकडे जिरे किंवा कोथिंबीर तुम्ही ॲड करत असाल तर तुम्ही ते ॲड करू शकता. आमच्याकडे करत नाही म्हणून मी ते काही टाकलं नाही आहे, जिरे आणि कोथिंबीर. थँक्यू. सबस्क्राईब माय चॅनल घरची चव.